एक असलं तर जीव लावता येतो, 4 जणांना कुठे जीव लावायला जाणार? स्वतःच्या घरची समस्या पडलेली, नागरिकाची समस्या नाही पडलेली आहे. नमस्कार, मी वैष्णवी कदम. वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे आणि त्याचबरोबर आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका त्याची रणधुमाळी आता सुरू आहे. जे इच्छुक जे आहेत ते आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आता आलेलो आहोत आणि एकंदरीत जर प्रभागाची परिस्थिती पाहिली तर इथे जे नगरसेवक होते तर अविनाश फुले, नज्जू पैलवान, रुपाली पारगे आणि परवीन कुरेशी हे नगरसेवक प्रभाग क्रमांक 11 मध्ये होते. आणि प्रभाग क्रमांक 11 कडे जर पाहिलं तर सिटी ऑफ द हर्ट म्हणून या प्रभागाला ओळखलं जातं. डाळ मंडळी इथे आहे, त्याच्यानंतर कापड बाजार इथे आहे. म्हणजे अहिल्यानगर जिल्हा जो आहे तर जिल्ह्याचं जे केंद्रबिंदू ज्याला म्हणतात तर ते प्रभाग क्रमांक 11 आहे. पण जर प्रभागाची परिस्थिती एकंदरीत संपूर्ण परिस्थिती पाहिली तर कापड बाजार मध्ये रस्ते नाहीये, इथे पार्किंगचा मोठा विषय आहे, महिलांचा शौचालयाचा मोठा विषय आहे. आणि कापड बाजारामध्ये जर पाहिलं महात्मा फुले मंडळी आहे, तिथं शौचालय आहे महिलांसाठी अतिशय गलिच्छ. आपण आता डाळ मंडईमध्ये उभा आहेत. या मंडईची जर परिस्थिती पाहिली तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते समजणार नाही. इथे संपूर्ण जिल्ह्याचा जो अन्नधान्याचा जो बाजार असतो तर इथून होत असतो. आणि जर हमाल पंचायत जे आहे तर त्यांचे जे गाडी जे अन्नधान्य घेऊन ते जे गाडी ओढतात, खड्ड्यामध्ये जर गाडी अडकली तर त्यांना ते गाडी काढायला जीवाचं रान करावं लागतं. अशी या मंडईची परिस्थिती आहे. पण इथले जे नगरसेवक आहेत त्यांचं बिलकुलही या प्रभागाकडे लक्ष नाहीये. आणि इथल्या ज्या नागरिकांशी जर आपण बातचीत केली तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक आहे त्या प्रभागामध्ये राहतच नाही, ते इथे फिरकतच नाही. म्हणजे जिल्ह्याचा जो केंद्रबिंदू आहे तो हा प्रभाग आहे, पण प्रभागाची परिस्थिती एकंदरीत पाहिली तरी संपूर्ण प्रभागाची दुर्दशा झालेली आहे. रस्ते ठीक नाही, इथे ड्रेनेज लाईन नाहीये, अस्वच्छ आहे, पूर्ण प्रभागामध्ये कचरा दिसतोय. आणि प्रभागाची परिस्थिती काय आपण त्यात थोडक्यात पाहणार आहोत. तर इथल्या काही नागरिकांशी आपण आता बातचीत करूया. त्यापासून तुम्ही या प्रभागामध्ये राहता? आम्ही जवळजवळ 70 वर्ष 72 वर्ष झाली. नगरसेवक कोण आहेत? 11चे ते घुले, अजून नज्जू पैलवान, 4 जण आहेत. विकास कामं झालेली आहे? झालेली आहे. काय कामं झाली? कामं काही सध्या इथले तर काहीच नाही. रोडचे तर कामं अजिबात नाहीये. ड्रेनेज लाईन नाही, काय नाही. या भागाकडे कोणी लक्षच देत नाही. जे येते ते आपल्या वरच्यावर निघून जातात. आयुक्ताचं लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाहीये. कुठलेच मार्ग इथे कुठले लावले नाही, कुठलेच नाही. समस्या घेऊन जाऊन उपयोग होत असेल तर घेऊन जायला ना, नाही तर घेऊन जाऊन काय उपयोग आहे? समस्या पूर्ण होतच नाही, काम होतच नाही अजिबात. अजून काय समस्या आहे प्रभागात? प्रभागात काय, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, रोडचे काम. म्हणजे एवढी मोठी बाजारपेठ असताना बाजारपेठीचं लक्ष देत नाही ना कोणी, 4 जण असल्यामुळे. एक असलं तर जीव लावता येतो, 4 जणांना कुठे जीव लावायला जाणार? प्रश्न असा आहे ना. ते वाडामध्ये एक होता तो जाऊन त्याला जीव लावता येत होता. आता 4 जण असून उपयोग नाही ना काय. ज्याला त्याची स्वतःच्या घरची समस्या पडलेली, नागरिकाची समस्या नाही पडलेली आहे.